नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर लोकमत मधील संपादकीय लेख वाचते आहे. झुरळांची युक्ती, शक्ती आणि रणनीती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कथितरित्या बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हणजे झुरळ म्हणून हिणवले. दूर अमेरिकेत राहणाऱ्या अभिजित दिपके नावाच्या तरुणाने त्यावर प्रतिक्रिया म्हणून कॉकरोच जनता पार्टी नावाचे हँडल काढले. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. नीट मधील पेपर फुटीच्या निमित्ताने त्या CJPने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. तेव्हा सरकारचा पहिल्यापासूनचा पवित्रा पाहता दिपकेंना विमानतळावरच ताब्यात घेतले जाईल, आंदोलन दडपले जाईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात तसे काहीही घडले नाही. भारतीय राज्यघटनेची प्रत हातात घेऊन शेकडो तरुणांनी जंतर मंतर दणानून सोडले. सरकारच्या दडपशाहीचा अनुभव घेतलेले जागतिक कीर्तीचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह काही मान्यवर आंदोलनात सहभागी झाले. दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभर अनेक ठिकाणी आंदोलने झाली. आता प्रधान यांच्या हकालपट्टीसाठी या झुरळांच्या पक्षाने सरकारला 7 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत फार काही होण्याची शक्यता नाही. फार तर पेपरफुटीबाबत सरकार गंभीर आहे हे दाखवण्यासाठी काहीतरी केले जाईल. नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच त्या फोडल्याचे माहीत असूनही त्या हवाई दलाच्या विमानाने पोचविण्याचा हास्यास्पद उपाय पुढे आला. आणखी असेच काहीतरी थातूरमातूर त्यातही गमतीदार केले जाईल. राहिला प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा. केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहेच. तोपर्यंत प्रधान यांना अभय देऊन नंतर त्यांचे खाते वगैरे काढण्याचा सोपस्कार केला जाईल. म्हणजेच परीक्षा पद्धतीत क्रांतिकारी बदलाची शक्यता दिसत नाही. मग कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने, शक्ती प्रदर्शनाने काय साधले? सोशल मीडियावरील झुरळांची एकजूट मोडून काढण्याचा प्रयत्न करणारे केंद्र सरकार प्रत्यक्ष आंदोलनावेळी का नरमले? अभिजित दिपके अमेरिकेहून परत येताच विमानतळावर पोलिसांनी आंदोलनाची परवानगी देणे, जंतर मंतरवर आंदोलनाच्या वेळेस बळाचा वापर न करणे, खबरदारी म्हणून देखील एकाही आंदोलकाला ताब्यात न घेणे ही सगळी सरकारच्या नरमाईची उदाहरणे म्हणता येईल. या आंदोलनाने एक प्रकारे सरकारवरील रागाचे विरेचन होईल असे वाटल्याने नरमाईची भूमिका घेण्यात आली असावी. कारण केंद्राच्या ताब्यात असलेल्या दिल्ली पोलिसांचा इतका सौम्य व्यवहार इतर आंदोलकांच्या बाबतीत नशिबात नसतो. अगदी परवाच काँग्रेसच्या युवकांनी नीट घोटाळ्या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला, रस्त्यावर ओढत नेऊन अनेकांना स्थानबद्ध केले. तरीही नीट आणि CBSE परीक्षा घोटाळ्यांमुळे नीट, नॅशनल टेस्टिंग एजन्सी व शिक्षण मंत्र्याविरुद्ध देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड संताप कायम आहे. राग फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या विरुद्ध आहे असेही नाही. पेपरफुटीची प्रकरणे हे निमित्त आहे. खरी समस्या बेरोजगारीची आहे आणि हिंदू मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणात आपली फसवणूक झाल्याची भावना तरुणांमध्ये आहे. धार्मिकतेचे राजकारण किंवा कडवा राष्ट्रवाद, GDP वाढ, भविष्यातील विकसित भारत अशा भावनिक मुद्द्यांची मर्यादा आता पुरती स्पष्ट झाली आहे. त्यासाठी करिअरचा बळी द्यायला तरुण वर्ग तयार नाही. हाताला काम, उपजीविका अशा त्यांच्या रोकड्या मागण्या आहेत. विदेशी शक्तीच्या बळावर शेजारच्या नेपाळ आणि बांगलादेशसारखे झेंझी केंद्रित अराजक उभे राहण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारचे समर्थक तारस्वरात सांगत असले तरी त्यात सरकारच्या चुकांवर पांघरून घालण्यापेक्षा अधिक काहीही नाही. शिक्षण, रोजगार, सन्मानाने जगणे हीच स्वप्ने बाळगणाऱ्या मुलामुलींना अशा अराजकाशी तसेच राजकीय पक्षांमधील सुंदोपसुंदीशी काही एक देणे घेणे नाही. म्हणूनच भारतीय राज्यघटना चौकटीत अहिंसात्मक व शांततामय आंदोलनाची घोषणा करताच कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळाले, शक्ती प्रदर्शन झाले. पण असा आभाळातला पक्ष हा तरुणांच्या समस्येवरील तोडगा आहे का हे मात्र लगेच सांगता येणार नाही. अभिजित दिपके व त्यांच्या सहकाऱ्यांचा पूर्वी आम आदमी पक्षाशी संबंध, सरकारविरोधातील धार कमी करण्यासाठी या मंडईचा वापर होत असल्याचा आरोप, सरकारचे अकस्मात नरमाईचे धोरण आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने कॉकरोच पार्टीपासून राखलेले अंतर, इतक्या साऱ्या अडथळ्यांचे आव्हान या सोशल मीडियावर जन्मलेल्या, वाढलेल्या, अजून तरी हवेतच असलेल्या पक्षापुढे आहे. असंतोषाचे प्रतीक म्हणून झुरळ कितीही आकर्षक असले तरी ते झुरळ असणे हीच त्याची मर्यादा आहे. हा लोकमतमध्ये आलेला संपादकीय लेख आहे. धन्यवाद.